हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तनया एम ऑफिशियल्स. सो मी आज खूप दिवसांनी व्लॉगिंग करत आहे. तर आज सकाळीच 7:30 वाजता मी अहमदाबादमध्ये पोहोचलेली आहे आणि मी इथून पुढे 4 दिवस गुजरातमध्ये आहे. तर मी कुठे कुठे फिरेन, काय काय एक्सप्लोअर करेन, काय काय इथले हिस्टॉरिकल प्लेसेस आहे, जेवढं ठिकाणी मी व्हिजिट करेन त्या सर्व ठिकाणी मी तुम्हालाही घेऊन जाईन. खरं तर खूप दिवसानंतर मी हे व्लॉगिंग करते. सो दॅट्स इट. आता मी रेडी झालेली आहे. ॲक्च्युली काल संध्याकाळी 7:30 वाजता मी ट्रेनमध्ये बसले होते, जोधपूर एक्सप्रेसमध्ये, आणि सकाळी डॉट 7:30ला मी रीच झालेली आहे. त्यानंतर मी हॉटेलमध्ये चेक इन केलं, मी रेडी झाले आणि मी आता तुम्हाला माझं आउटफिट दाखवेन फर्स्ट डेचं. सो दिस इज माय डे 1 आउटफिट. आणि मी असं सिम्पल असं मेकअप केलेला आहे. सिम्पल आणि सोबर. मला जास्त हेवी मेकअप नाही आवडत आणि मला सूट पण नाही आवडत. सो मी सिम्पल असं रेडी झालेली आहे. आता आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत अहमदाबाद. आता मी आलेली आहे साबरमती आश्रमच्या आपण म्हणू शकतो चित्र गॅलरीमध्ये किंवा चित्र विभागामध्ये, जिथे गांधीजींच्या प्रत्येक चित्रांमधून एक संदेश दिला जातो. आता सत्य ही ईश्वर आहे, हे ह्यातून संदेश आपल्याला दिला जातो, म्हणजेच ट्रूथ इज अ गॉड. त्यानंतर पुढच्या चित्रामधून किंवा पिक्चरमधून आपल्याला रचनात्मक कार्यक्रम का प्रतीक म्हणजे सिम्बॉल ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम आपल्याला दर्शवला जातो. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला अस्पृश्यता निवारण दिसून येतो, म्हणजेच रिमूव्हल ऑफ अनटचेबिलिटी. त्या काळात अस्पृश्यता निवारण, सगळेजण एक आहोत असा संदेश 1944 मध्ये गांधीजींनी आपल्याला दिला होता. हा साबरमती आश्रम महात्मा गांधीजींच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग होता आणि येथेच त्यांनी बराच काळ वास्तव्य केलं होतं आणि खूप साऱ्या निर्णयी गोष्टी त्यांनी येथूनच घेतल्या होत्या. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे प्रत्येक चित्रामधून त्यांनी काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साबरमती आश्रम फिरून झाल्यानंतर मस्त अशी गुजरातमधली काट्यावाडी थाळी मी जेवली. त्यानंतर हॉटेलला जाऊन मस्त अशी नॅप घेतली आणि संध्याकाळी मी आले होते अटल ब्रिजला. खरं तर अटल ब्रिज हा गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील साबरमती रिव्हर फ्रंटवर बांधलेला गेलेला एक पादचारी पूल आहे आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले गेले. समोर चंद्र दिसत आहे, खाली साबरमती नदी आहे आणि थंड असे वाऱ्याची झुळूक वाहत आहे.
अटल ब्रिज फिरून झाल्यानंतर मी चालले आहे माणिक चौकला. माणिक चौक हे खूप फेमस आहे. मी ऐकले होते याच्याबद्दल की ते खूप सारे ऑक्सिडाइज ज्वेलरीज, खूप सारे स्ट्रीट फूड्स आहेत. ते सगळे मी मनसोक्त ट्राय केले आहेत आणि खूप सारी शॉपिंग केली आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे क्राऊड होता. Hi guys. अभी हम कहाँ जा रहे हैं? आता आपण कुठे चाललो? सायन्स सिटी. आणि तिथे जायच्या आधी आम्ही मेट्रोनीच चाललेलो आहोत. मेट्रोनी का फ्रेंडच्या घरी जाणार, तिथं आम्ही आमचं लगेज ठेवणार आणि तिथून आम्ही सायन्स सिटीला जाणार. मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये मस्त असे पराठे खाल्ले गेले. तर आता आम्ही आलो आहोत ॲक्वॅटिक गॅलरी मध्ये, जे की सायन्स सिटीमध्ये आहे. तर चला आता बघूयात आपण आत काय काय आहे. आज माझा गुजरातमधला सेकंड डे आहे. तर आज मी सायन्स सिटीला विजिट केलं ते, जिथे ॲस्ट्रॉनॉमी गॅलरी आणि ॲक्वॅटिक गॅलरीला मी विजिट केले. आणि आता मी आलेली आहे कंकारिया लेकला. तुम्ही पाहू शकता हे सनसेटचा टाईम आहे.
तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि 7पर्यंत मी इथे बसेन आणि त्यानंतर मी जाईन नेक्स्ट स्टॉपसाठी, जे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. आणि इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, फन ॲक्टिव्हिटीज आहेत, लहान मुलांसाठी आहे, खूप सारे आपण म्हणू शकतो स्ट्रीट फूड्स आहेत इथे. तर अशा ह्या रम्य ठिकाणी मी आज माझं इव्हनिंग स्पेंड करेन. ओके, बाय बाय.